मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो पिंपळगाव बसवंत नाशिक येथे जबरदस्त असं मैदान संपन्न होते आणि या मैदानात गट क्रमांक 5 मध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली. म्हणजे राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर आणि त्यासोबत पाहिला लखन. चला तर मग लखन कुठला आहे, कशा पद्धतीने आतापर्यंत त्याची कारकीर्द राहिले ते पाहून घेऊयात. चला तर मग दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल लखन कुठला एक्झॅक्टली कसं काय? लखन बैल लासलगाव नाशिक. बर हरिभाऊ बनसोड वेलंजकर बर यांचा बैल आहे. आज काय आनंद आहे आज एकदा. आनंद खूप मोठा आहे दादा हा. आपला. प्रथमच ही जोडी 3 फेऱ्यामध्ये मला वाटते 3 फेऱ्याला आणि बिनजोड मध्ये पण नाही पाहिलेली ही जोडी. नाही पहिल्यांदाच एकत्र आले. आपण ही मथुर राहुलबाईंच्या एलियन सोबत पळालेलो आहे मुंबईत. अच्छा आपली गाडी झालेली आहे. बर म्हणजे एलियन आणि लखन पाहिलेलं. हो. बर त्याच वेळेस पैरायचं नियोजन झालेलं का? नियोजन तर दादा पहिलेच झालेलं होतं बर आमचं. बर असं दादा काय आनंद आहे, एक चेहऱ्यावरती समाधान दिसतंय तुमच्या आता, कारण संपूर्ण टीम आहे. गट पास करून आला आता आणि सर्व चाहत्यांची मनं जिंकली आज जोडीनं म्हणावं लागतील. दादा आज नक्की गाडी गुलाल करणार आहे. हा नक्की 100% गुलाल आहे आज. आज काय वेगळे पण जाणवलं. आज मला वाटते कुणाल ड्रायव्हर होते काल खाली ड्रायव्हर म्हणून. काय सांगाल कुणाल ड्रायव्हर यांच्याविषयी काय सांगाल? कुणाल ड्रायव्हर मुंबईतला आमचा 1 नंबर ड्रायव्हर आहे. हा काय आणि भाईंनी त्यांना तिकडनं मुंबईवरनं खास आपली गाडी हाकलायला घेऊन आलेले आहेत. बर त्यांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं दादा? 1 नंबर ड्रायव्हर आहे दादा. आम्ही मुंबईचेच आहेत. बर आम्ही मुंबईवरनं आलोय बैलासाठी. बर ड्रायव्हरच्या बद्दल बोलायचं का आहेच नाही. लखनचा आतापर्यंत कारकीर्द कशी राहिली, कशा कुठली मैदान जिंकलेत कसं? मुंबईमध्ये फडके साहेबांच्या सरच्यासोबत पण पळाला आपला. अच्छा बर बिनजोडमध्ये. बर अजून कुणासोबत पळला कसं? बरोबर पळालाय. हा पिल्ल्यामध्ये पळालाय. पिल्ल्यामध्ये 3 नंबर केलाय. मेहरबान मध्ये पळालेला आहे मुंबईमध्ये. शॉटगन मेहरबान त्याच्यात सुद्धा झालाय. परत विराट सोबत पण पळालेला आहे. सर्व नामांकित नंदींसोबत पाहिलंय म्हणावं लागेल. दादा काय वेगळे पण काय जाणवतं, वैशिष्ट्य पळताना काय जाणवतं त्याचे, की बाबा ठीक खासियत आहे की त्याची पळताना वेगळं ठरतं काय ते? दादा बैल 1 नंबर मधला पळणाराच आहे. बर आणि आम्हाला सगळे साथ देतात. बर ते आम्ही चाललोय आमचं. एक प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा प्रत्येक मैदानला जाऊ, तिथे बैलासाठी बैल कुठला माहितला तर कोण नाही म्हणतच नाही. बर. कारण आपला बैल पब्लिकनी फिट आहे. पब्लिकनं थांबतो. फिट पब्लिक डाव्या खात्याने पब्लिकचा फिट बादशाह बर. बोलला तर चालेल. म्हणजे पब्लिकनं लागलं तर काय टेन्शन काही नसते. टेन्शन ना. आज मेहरबान आणि शंभू हां ते गाडी एवढी पळालेली, तिला बी आम्ही फडक्यांचा सर्जा आणि हा असताना हा. एकदम फिट गाडी गुलाल चांगला. म्हणजे आमची मैत्रीपूर्ण लढत झाली. लढत मैत्रीपूर्ण झाली काही. आमची गाडी आधी सुट्टीला जरा बैल पडला, बर थोडा आम्हाला असा अंदाज वाटला का आता काय होत काय हा. नाही. तरी बैलांनी जिद्दीने सोडली. निकाल पेंडिंग ठेवलेला, पण निर्णय आमचा लागला. बर दादा एक प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की मथुर सोबत एकदा तरी आपला नंदी पळावा. आज सर्वांचीच इच्छा आहे. ते सर्वांनाच आनंद आहे ना. तर त्या बैलात पाहायला तर जरा आपला बैल गरीबाचा बैल चांगल्या त्याच्यात येईल असं असतो, आनंद वाटतो बैल. बरोबर. त्या गोष्टी. आणि आमचे हरिभाऊ आहेत. हां मध्ये बोलला तर माझा आणि यांचा आज 2000 पासून आमचे संबंध आहेत. हां ते घरचे सारखे रिलेशन आहेत. त्या रिलेशन मध्ये माझ्या वडिलांच्या नावाने मुंबईमध्ये आणि हरिभाऊच्या नावाने दोघांच्या नावाने बैल पाळला आमचा. बर लखन. हरिभाऊ आहेत. दादा नमस्ते. काय सांगाल आज एक जबरदस्त स्पीड लागलं जोडीला म्हणावं. सुट्टी पण तेवढी झाली. माझ्या बैलाला मी मागच्या वर्षीपासून लई बैल मागितली. मला बैलच कुठे देत नव्हतं. हां पण बैलांनी माझी जीत पूर्ण केली. बर मला शब्द टाकल्या बैल मिळतो नाही. बर मथुर संदर्भात काय सांगेल? राहुल बैलचे एलेनला मला फोन केला, मी त्यांना नाही बोललो नाही. अच्छा त्यांना पण म्हटलं मला मथुर द्यावा लागेल तुम्हाला नाशिकला. बर डायरेक्ट नाही म्हटलं. डायरेक्ट हो म्हटले. काय जाणवतं मथुर संदर्भात? काय 1 नंबर आम्हाला आनंद वाटला. हां दादा काय सांगाल मथुर विषयी? आनंद म्हणजे असा आनंद आहे का आज आम्ही एवढ्या लांबून आलेलो मुंबईवरनं या हरिभाऊच्या इथे. आम्हाला हरिभाऊला गुलालात राहिला तर एवढा आनंद वाटेल का आज आम्ही एवढ्या दिवसापासून येऊन इथे हरिभाऊच्या इथे हरिभाऊला काहीतरी वाटेल का मुंबईतली माणसं आपल्यासाठी येऊन आपल्या नावासाठी काहीतरी करतायत असं वाटलं पाहिजे. त्यांना आम्ही आनंद होईल तेवढा आम्हाला आनंद होईल. बरं धन्यवाद दादा. आणि नक्कीच सेमीफायनल आणि फायनलच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.